छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबानं तुळापुरात हत्या केली. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती. तेव्हापासून खून का बदला खून आणि राजाच्या हत्येचा बदला बादशाहची हत्या हे साधं सोपं संताजीचं गणित होतं. संभाजी राजांच्या हत्येची जखम आज 350 वर्षानंतरही मराठी माणसाच्या मनात ताजी आहे. 1689 साली तर आमचं आभाळच फाटलं होतं. औरंगजेबानं आमचा राजा मारल्याची गोष्ट मराठ्यांना झोपू देत नव्हती. महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर अडकले होते. सगळीकडे अंधार दाटून आला होता. मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडला होता. सगळीकडून फक्त पराभवाच्या फितुरीच्या बातम्या येत होत्या. भले भले लोक मोगलांना मिळत होते. पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तरी कशी आणि पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवरायांच्या प्रमाणे सर्व दिशा काबीज करत जाणार हा प्रश्न अवघड होता. पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपती शिवरायांच्याच तालमीत तयार झालेल्या 2 शूरवीर मावळ्यांनी. त्यापैकी एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव. एका भयान काळोख्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली. महाराष्ट्रावरचं औरंगजेबाचं संकट घालवायचं असेल तर औरंगजेबालाच संपवलं पाहिजे. त्याचे प्यादे मारून उपयोग नाही हा विचार पक्का झाला. फलटण बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांच्यावर धनाजीने चालून जावे आणि संताजी म्हणाला, माझ्या पथकानिशी तुळापूर मुक्कामी जाऊन बराय खुद पातशाहवर छापा घालतो व आपण मराठे आहोत हे खाशास कळवून येतो. संताजीने मग निवडक असे 2000 स्वार बरोबर घेतले. संताजीचे बंधू बहिर्जी आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते. त्याचबरोबर विठोजी चव्हाण सुद्धा त्यांच्या बरोबर होते. घोरपडे घराण्याचे हे तिघेही पुत्र एकाच वेळी बादशाच्या 5 लाखाच्या फौजेत घुसणार होते. काय ही स्वराज्यनिष्ठा. कदाचित तिघेही कापले गेले असते पण आपल्या वतन आणि जहागिरीचा प्रश्न त्यांना शिवला नाही. या अगोदर संताजीचे वडील म्हाळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते. संताजी घोरपडेंनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापुराकडे प्रयाण केले. बादशाच्या छावणीच्या अलीकडे 3 कोसांवर पहारेकऱ्यांनी त्यांना अडवले. पातशाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबिन्यास आम्ही गेलो होतो, फिरून आता माघारी जात आहोत अशी पक्की थाप संताजींनी मारली. कारण बादशाच्या सैन्यात होणाऱ्या हालचालीवर मराठ्यांची आणि विशेषतः संताजीची चांगलीच नजर होती. पहारेकरांनी संताजीच्या सैन्याला मार्ग दिला. मार्ग कसला, भडकलेला लावाच मोगलांनी आपल्या पोटात घेतला. विजेच्या वेगाने संताजीचं सैन्य छावणीच्या मधल्या भागात पोहोचलं. हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला आणि एकच मोगली सैन्यांची शिरकाण सुरू झाली. संताजी, बहिर्जी, मालोजी, विठोजी सरळ बादशाच्या तंबूत घुसले. वाटेत येईल त्याला कापत संताजी आत घुसू लागला. फक्त संताजीचा एकच वार आणि औरंगजेबाचं नरकाचं तिकीट पक्क होतं. पण औरंगजेब तिथं नव्हताच. त्यावेळी तो कुठं होता इतिहासाला माहिती नाही, पण तो वाचला हेच खरं. काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता. काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या गलक्याने पळून गेला. औरंगजेबाच्या लाखांच्या छावणीत घुसणं काही सोपं काम नव्हतं. पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं. खरं तर दिल्लीच्या बादशाच्या लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता. तिथं प्रत्यक्ष बादशाह समोर उभं राहण्याची देखील कुणाची हिंमत होत नव्हती. तो दिल्लीचा बादशाह जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर असला बादशाह असण्यात तरी काय हशील आहे.